आपण पाहत आहात बागलान वृत्तांत, खबरबात महाराष्ट्राची। दारणा धरणाची सुरक्षा रामभरोसे, उपाययोजना न केल्यास वंचित आघाडीचा आंदोलनाचा इशारा। ब्रिटिश राजवटीतील महत्त्वाचे धरण म्हणून दारणा धरण प्रसिद्ध आहे। सन 1912 साली धरण तयार झाले असून हे एक ऐतिहासिक धरण आहे। त्याची जोपासना व व्यवस्थापन अधिकाऱ्यांच्या गलथान कारभारामुळे योग्य प्रकारे होत नाही। यावर तात्काळ उपाययोजना न केल्यास मोठे आंदोलन करण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीचे उपाध्यक्ष तथा नांदगाव बुद्रुक विविध कार्यकारी संस्थेचे माजी चेअरमन दादाभाऊ सिरसाट यांनी दिलाय। दारणा धरणाचे 52 गेट, 6 गेट व पॉवर हाऊस परिसरात धरणाला मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे। धरणावर कोणत्याही प्रकारचे मेंटेनन्स व सुशोभीकरण केलेले नाही। धरणावर झाडे झुडपे वाढली असून ते तोडण्याचे सौजन्य दाखविले जात नाही। धरणावरील शाखाधिकारी मुख्यालयात थांबत नसल्याचा व धरणावर येत नसल्याचा आरोप ग्रामस्थ करतात। धरणाच्या विकासासाठी शासन निधी खर्च देते, मात्र धरणाच्या गेटची परिस्थिती बघता कुठेच काही देखभाल दुरुस्ती केलेले नाही। यावर्षी तर रंगकाम, ऑइलिंग, ग्रीसिंग व गेटवरील दोरांना काहीतरी काळे केमिकल लावतात, ते काहीच केलेले दिसत नाही। मग आलेल्या निधीचा वापर कुठे व कसा केला हा चिंतेचा विषय आहे। वरिष्ठ अधिकारी तपासणी किंवा पाहणी करत नाही। गेल्या 3 वर्षापासून धरणावर काहीही काम केलेले नाही। धरणावर पतदीपही बसवले नाही। धरणावर लेबल, चौकीदार, कामगार, गेज, कारकून, मिस्त्री, ज्युनियर इंजिनियर असे एकूण 35 ते 40 असे कर्मचारी कार्यरत असायचे, परंतु आता येथे कर्मचाऱ्यांची वानवा दिसत आहे। शाखाधिकारी कोण आहेत कोणालाच माहीत नाही। त्यामुळे एवढ्या मोठ्या धरणाची सुरक्षा रामभरोसे दिसत आहे। पूर पाण्यावर नियंत्रण आणण्यासाठी धरणाची सुरक्षा राखण्यासाठी 10 ते 22 कर्मचारी धरणावर राहणे अपेक्षित आहे। धरणाच्या निर्मितीच्या वेळी साकूर गावाच्या बाजूला ब्रिटिशांनी उत्कृष्ट अशा विश्रामगृहांची निर्मिती केली, मात्र त्याचीही दुरावस्था झाली असून ती भूतबंगला झाल्याचे दिसते। यावेळी विश्रामगृहात कर्मचारी काम करत होते। या विश्रामगृहात भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1935च्या अवधीमध्ये 3 दिवस वस्तीला राहून गेले आहेत, अशी जुन्या लोकांमध्ये चर्चा आहे। या ठिकाणी आता एकही कर्मचारी अस्तित्वात नसल्याचे दिसते। विश्रामगृहाची पडझड झालेली असून त्याची दुरुस्ती करणे गरजेचे आहे। 3 धरणाचे पाणी दारणा धरणात येते। 3 ते 4 कालव्यांना पाणी सोडले जाते। राहता, निफाड, नाशिक, कोपरगाव अशा 5-6 तालुक्यांची शेतीचे पिण्याचा पाणी पुरवठा येथून होतो। असे असताना दारणा धरणावरील परिस्थिती बघून सर्व शेतकरी, गावकरी, जनता याबाबत आपणास विचारत आहे की या दुरावस्थेचे कारण काय। याबाबत लवकरच मंत्री महोदयांना सविस्तर तक्रार करण्यात येईल, याची सर्व अधिकाऱ्यांनी दखल घ्यावी असे दादाभाऊ सिरसाट यांनी सांगितले। बागलान वृत्तांतासाठी विभागीय संपादक लक्ष्मण सोनवणे, इगतपुरी। नमस्कार, जय भीम, जय शिवराय। मी दादाभाऊ सिरसाट, वंचित बहुजन आघाडी नाशिक जिल्हा उपाध्यक्ष म्हणून काम करतो। मी नांदगाव बुद्रुक येथील रहिवासी असून माझी सोसायटीचा विविध कार्यकारी सोसायटीचा चेअरमन आहे। नांदगाव बुद्रुक या ठिकाणी ऐतिहासिक दारणा धरण आहे आणि ह्या दारणा धरणाचं कोट्यावधी रुपयाचं उत्पन्न असून इथली जी काही शासन व्यवस्था आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करत आहे। या दारणा धरणावरती पूर्वी जवळजवळ 40 माणसांचा स्टाफ होता, परंतु आता तो कुठेही दिसत नाही। दारणा धरणाची जी काही सुरक्षा आहे ती कम्प्लिटली रामभरोसे आहे। दारणा धरणावरती जी काही डागडुजी केली जाते किंवा शासन निधी येतो तो रंगरंगोटीसाठी, काही 52 गेट आहे, त्या 52 गेटचं खर्चासाठी त्याचाही कोणाला ताळ नाही आणि कुठे जातो त्याची शंकाच आहे। त्यानंतर इथला जो स्टाफ आहे, स्टाफ कोणीही दिसत नाही, 2 किंवा 3च माणसं इथं दिसतात। त्याच्यानंतर जे काही दारणा साकूरच्या बाजूला जे काही डाक बंगला आहे, त्या डाक बंगला 1907 मध्ये पूर्ण झाला, बांधलेला आहे। इथे मला वाटतं बाबासाहेब आंबेडकरांचे पाय लागलेले आहेत, ते इथे 3 दिवस वस्तीला होते अशी लोकांकडनं चर्चा आहे। आणि या अशा ऐतिहासिक धरणामध्ये सुरक्षा नाही, कर्मचारी नाही, पाण्याची गळती झालेली आहे। 52 गेटची दुरुस्ती नसल्यामुळे त्याचं पाणी भरपूर वाहत आहे। नवीन 6 गेट आहे, तिथून पाणी हे होत आहे आणि धरणाचे बहुतेक धरणाला लिकेज झालेली आहे। आणि म्हणून थोड्याच याच्यामध्ये आम्ही जर शासनाने लक्ष दिलं नाही तर कलेक्टर साहेबांच्या मार्फत किंवा आम्ही पाटबंधारे मंत्री यांना निवेदन देऊन या जोरदार आंदोलनाच्या तयारीत आहोत। वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आम्ही जोरदार आंदोलन करू असं शासनाला मी कळवू इच्छितो। जय भीम, जय महाराष्ट्र। आता आपण सध्या 52 गेट जवळ आलेलो आहे
आणि 52 गेटची जी काही लिकेज आहे ती सरसपणे आपल्याला दिसत आहे. वास्तविक याच्या अगोदर 52 गेटचे एकदा कॅनिस जर बसवले तर काहीच म्हणजे याची मोटर चालेल एवढे सुद्धा पाणी बाहेर पडत नव्हतं. परंतु आता फारच मोठा लिकेज आहे, म्हणजे जसं काही एक रोटेशन सोडलं आहे असं वाटतं. आणि याच्यावरती जो काही शासनाकडून निधी येतो याचा अर्थ तो खर्च होतो किंवा नाही ही शंका आहे. त्याचे ऑइलिंग, ब्लिचिंग, रंगरंगोटी हे करणं महत्त्वाचं आहे. 4 महिने उन्हाळ्यात तेच काम करतात ती माणसं आणि ते होताना दिसत नाही.